आज आपल्याला नवीन टॉपिकची सुरुवात करायची आहे। दुसरा टॉपिक आहे पायथागोरसचे प्रमेय। पायथागोरसचे प्रमेय या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते पहा। तर या टॉपिक मध्ये आपल्याला जे शिकायचं आहे ते पहा। प्रथम आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट हे शिकायचं आहे। त्याच्यानंतर समरूपता आणि काटकोन त्रिकोण, भूमिती मध्याचे प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन, अपोलोनियसचे प्रमेय। तर इतका भाग आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचा आहे। ओके, आहे। तर सुरुवातीला आपल्याला काटकोन त्रिकोणाविषयीची माहिती घेणं गरजेचं आहे। तर काटकोन त्रिकोण कोणाला म्हणतात तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोणाच्या अगोदर सुरुवातीला आपण माहिती घेऊ। काटकोन त्रिकोणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय आपल्याला हा टॉपिक समजणार नाही आणि म्हणून आपल्याला इथे काटकोन त्रिकोणाविषयीची माहिती घेणं गरजेचं आहे। तर काटकोन त्रिकोण कोणत्या त्रिकोणाला म्हणतात तर हे आपल्याला इथे समजावून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे एक मी त्रिकोण काढतो। आणि मग आपण समजावून घेऊ। या त्रिकोणाला आपण नाव देऊया त्रिकोण एबीसी। तर याच्यामधला एक कोण जर पाहिला आपण तर हा इथे कोण बी हा 90 अंश मापाचा आहे। तर आपण मग या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणू शकतो। म्हणजे याच्या आधारे आपल्याला सांगता येईल की ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन म्हणजेच 90 अंश मापाचा असतो तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। तर काटकोन त्रिकोणाविषयीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर काटकोन त्रिकोण म्हणजे काय तर ते आपण इथे थोडक्यात लिहून देऊ। ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। काटकोन त्रिकोण असे म्हणतात। तर काटकोन म्हणजे 90 अंश मापाचा कोन हे लक्षात ठेवा। काटकोनाचा अर्थ काय 90 अंश मापाचा कोन। तर याचं माप 90 अंश असतं हे लक्षात घ्या काटकोनाचं माप। तर काटकोन त्रिकोणाचा प्रमेय ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, यापूर्वी झालेला आहे। तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। पहा, काटकोन त्रिकोणात
कर्णाचा वर्ग म्हणजेच कर्णाच्या लांबीचा वर्ग, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे जर आपण आकृतीचा विचार केला तर आकृतीच्या आधारे आपल्याला इथे माहिती लिहायची आहे, तर ती कशी लिहिता येईल पहा. तर इथे त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा 90 अंश मापाचा आहे. कोण बी बरोबर 90 अंश म्हणजे तो काटकोन आहे. म्हणून त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. तर इथे आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय सांगता येईल पहा. तर कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग कर्ण कोणाला म्हणायचं, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काटकोन त्रिकोणात कर्ण कोणाला म्हणतात हे समजावून घ्या. कर्ण 90 अंशाच्या कोनासमोरील भुजेला कर्ण म्हणतात. 90 अंश मापाच्या म्हणजेच काटकोनाच्या 90 अंश मापाच्या कोनासमोरील 90 अंश मापाच्या कोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. तर रेख बीसी हा कर्ण आहे. रेख बीसी हा कर्ण आहे. आता इथे बाजूंची लांबी जी आहे ती कशी दर्शवली जाते, तर हे सुद्धा आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर कोन ए म्हणजेच हा शिरोबिंदू ए आहे, तर त्याच्या समोरची बाजू ही स्मॉल ए न दाखवली जाते. हा शिरोबिंदू बी आहे किंवा कोन बी आहे, तर याच्या समोरची बाजू एसी आहे, तर याची जी लांबी आहे ती बी ने दाखवली जाते. आणखी कोन सी जो आहे, तर त्याच्या समोरची जी बाजू आहे तर ती स्मॉल सी ने दाखवली जाते. आता इथे पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि म्हणून इथे आपल्याला सांगता येईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. आणि याची जर लांबी ठेवली तर एसी ची लांबी आहे बी वर्ग, बी आहे त्यामुळे बी वर्ग होणार, बरोबर एबी ची लांबी आहे सी त्यामुळे सी वर्ग होणार, आणि बीसी ची लांबी आहे ए त्यामुळे हे ए वर्ग होणार आहे. तर अशा पद्धतीनं पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता या आकृतीमध्ये रेख AB
व रेख BC या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत हे लक्षात ठेवा. रेख BC या जस्ट मिनिट या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे ज्याने काटकोन तयार होतो तर त्या बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. म्हणजे ज्याने काटकोन समाविष्ट केलेला आहे, 90 मापाचा कोन समाविष्ट केलेला आहे, अशा बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. तर हे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग पुढचा भाग, आता या काटकोन त्रिकोणात एक कोन 90 अंश मापाचा असतो, तर उरलेले जे दोन कोन असतात तर ते लघुकोन असतात. तर हे पण आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंश मापाचा असतो आणि उरलेले दोन कोन हे लघुकोन असतात. काटकोन त्रिकोणात काटकोना व्यतिरिक्त उरलेले कोन लघुकोन व परस्परांचे कोटिकोन असतात. व परस्परांचे कोटिकोन असतात. तर हे महत्वाचं लक्षात ठेवा. परस्परांचे कोटिकोन म्हणजे त्यांची बेरीज 90 अंश असते. का? तर या कोणाचं माप 90 अंश असेल तर उरलेल्या दोन कोणांचं माप 90 अंशच येणार, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हेच वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर काटकोन वगळून उरलेले जे दोन कोन असतात तर ते परस्परांचे कोटिकोन असतात. अर्थातच ते लघुकोन असतात. आता आपल्याला पुढचा भाग म्हणजेच पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय तर हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा जर इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. पहा, लिहितोय मी ते पहा. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल,
बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. तर एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणात पहा, उदाहरणार्थ 11, 60 आणि 61 पहा. 11, 60 आणि 61 या 3 संख्यांचा आपण इथे त्रिकूट घेतलेला आहे. त्रिकूट म्हणजे 3 संख्या म्हणून. या संख्यांच्या त्रिकूटामध्ये या संख्यांच्या त्रिकूटामध्ये जस्ट मिनिट, या संख्यांच्या त्रिकूटामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग करूया. सर्वात मोठी संख्या कोणती पहा, 61 आहे. तर सर्वात मोठी संख्या 61 आहे, तर तिचा वर्ग करायचा आहे. म्हणजेच इथे मी सर्वात मोठी संख्या म्हणजे 61 आहे, त्याच्यापेक्षा लहान 60 आणि त्याच्यापेक्षा लहान 11, म्हणजे सर्वात मोठी संख्या 61 आहे, तिचा वर्ग करतो. 61 चा वर्ग केला तर तो 3721 येतो. 3721. तर त्याच्यानंतर जर 11चा वर्ग केला, उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज घ्यायची आहे. 11चा वर्ग आपल्याला माहिती आहे 121 आणि 60चा वर्ग आपल्याला माहिती आहे 3600. म्हणजेच आपण इथे जर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग केला तर तो किती येतो पहा. 11चा वर्ग 121 अधिक 60चा वर्ग 3600, म्हणजेच आपल्याला 3721 मिळतात. म्हणजे याच्या आधारे आपल्याला इथे सांगता येईल, समजा याला जर आपण 1 नंबर दिला आणि याला जर आपण 2 नंबर दिला, तर याच्या आधारे आपल्याला काय सांगता येतं पहा. समजा हे विधान 1 आहे आणि हे विधान 2 आहे, तर 1 व 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल पहा. 1 व 2 वरून इथे पहा 61 चा वर्ग म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. इथे तुम्ही पहा, आपण 61 चा वर्ग केला 3721 मिळाला आणि 11 वर्ग अधिक 60 वर्ग केला तर तो सुद्धा आपल्याला 3721 मिळाला. म्हणजे उजवी बाजू इथे समान आहे म्हणून डावी बाजू समान घ्यायची. म्हणजेच आपल्याला 61 वर्ग बरोबर 11 वर्ग अधिक 60 वर्ग मिळाले. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळालं पहा. म्हणजेच इथे आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग येथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. वर्गांच्या
बेरजे इतका आहे. बेरजे इतका आहे. आणि म्हणून आपण हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून जस्ट मिनिट, म्हणून 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. पहा, म्हणजे एखादं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही, तर हे आपल्याला अशा पद्धतीने ओळखता येतं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ओळखता आलं पाहिजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही. तर आता आपण घेतलेलं जे आहे तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर अशीच आपल्याला आणखीन पायथागोरसची त्रिकूट सांगता येतील. कोणती? याच पद्धतीनं 3, 4, 5 पहा, 3, 4, 5, 5, 12, 13, 5, 12, 13, 8, 15, 17, 8, 15, 17 किंवा 24, 25, 7, 24, 25, 7. तर ही अशी आपल्याला घेता येतात. ही पायथागोरसची त्रिकुटे आहेत. पायथागोरसची काही त्रिकुटे आहेत. काही त्रिकुटे आहेत. तर ही काही पायथागोरसची त्रिकुट आहेत. ओके. तर पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय, तर हे आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. ओके. हा, आणि पायथागोरसची त्रिकुट जी आहेत तर याच्यामधल्या संख्या, तर यांचा क्रम बदलला तरी चालतो. 3, 4, 5 ऐवजी 5, 4, 3 किंवा 4, 3, 5 असा क्रम बदलला तरी चालतो. ते त्रिकूट आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचंय. त्याला पायथागोरसचं त्रिकूट ही आहेत. आणि पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही कसं ओळखायचं आहे, तर आता इथे जे उदाहरण आपण पाहिलं तर या पद्धतीने आपण दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते आपण ओळखू